सिनेट निवडणुकीत युवा सेनेनं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केल्याचं वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट केलंय। गेले 2 वर्ष निवडणुकीसाठी युवा सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला असं देसाई यावेळी म्हणाले। मुंबईच्या मध्य रेल्वेच्या विभागात उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर आज रात्री 10 तासांचा ब्लॉक असेल। विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। महावितरणाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आलाय। गव्हर्नन्स नाऊ संस्थेतर्फे पुरस्कार जाहीर झालाय। माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यात महावितरण अग्रेसर राहिलंय। अंगणवाडी सेविकांच्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहे। या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका 5 दिवसांपासून आंदोलन करतायत। मागण्या मान्य न झाल्यास 1 ऑक्टोबर रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। सर्वोच्च न्यायालयानं सिडकोला मोठा दणका दिलाय। नवी मुंबईतील 20 एकर जागा विकासकाला वसाहतीसाठी देण्याच्या निर्णयावर न्यायालयानं ताशेरे ओढले। शहरात उरलेल्या हरित जागेचे जतन करा असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। रात्री 12 ते सकाळी 10 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नगर विकास प्राधिकरणातील जागा वाटप प्रकरणात सिद्धरामय्यांवर एफआयआर दाखल करण्यात आलाय। न्यायालयाकडून या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आलेत। अमेरिका फ्रान्स पाठोपाठ भारताला ब्रिटननेही पाठिंबा जाहीर केलाय। सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यासाठी ब्रिटनकडून पाठिंबा जाहीर करण्यात आलाय। भारत बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाची बॅटिंग पाहायला मिळते। पहिल्या दिवशी केवळ 35 षटकांचा खेळ शक्य आहे। पहिल्या दिवशी बांगलादेश 3 बाद 107 अशा स्थितीत आहे। शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिला युरोपला जाण्यास सीबीआयनं केलेला विरोध उच्च न्यायालयानं योग्य ठरवलाय। विशेष न्यायालयानं याबाबत दिलेला आदेश रद्द करून इंद्राणी हिच्या परदेशवारीस नकारही दिलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रवीणा मोरजकरांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे। प्रवीणा यांनी 11हून अधिक जणांवर खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचा धक्कादायक खुलासा संभाजी ब्रिगेड संघटनेनं केलाय। मराठा समाजाच्या लोकांवर खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही करण्यात आलाय। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा डंका आहे। युवासेनेच्या वर्चस्वानं शिवसैनिकांचा जोरदार जल्लोष साजरा करण्यात आलाय। शिवसैनिकांनी फटाके फोडत आनंद साजरा केलाय। निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतलाय। मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन केलं होतं। बैठकीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून सूचना घेतल्या। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेतलाय। कल्याण डोंबिवलीतील जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे कल्याण पश्चिमेकडील सिंडिकेट नेहरू नगर परिसरात घरांवर झाड कोसळले। सुदैवानं या दुर्घटनेत कुणी जखमी झालं नसलं तरी 2 ते 3 घरांचं नुकसान झालंय। भिवंडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा संपन्न झालाय। आमदार शांताराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना पदाधिकारी यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येनं शिवसेना पदाधिकारी युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते। रत्नागिरीच्या धामणदेवीत जमीन मोजणी प्रकरणात शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली। भूमी अभिलेख अधिकाऱ्यानं 70,000ची लाच घेत खोटा नकाशा दिलाय। भूमी अभिलेख अधिकाऱ्यासह एका लिपिकावर गुन्हा दाखल केलाय। ज्ञानेश्वर निकाळजे आणि मंदार भाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा राहुरीत पोहोचली आहे। कार्यकर्त्यांकडून शिवस्वराज्य यात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। यात्रेत अमोल कोल्हे आणि जयंत पाटलांनी यावेळी उपस्थिती लावली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।